साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुआख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। तर आपला कालचा विषय कोणता होता? सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्ती झालेलं आहे। 3 गोष्टी ज्ञान झालेलं आहे। प्रतीत्य समुत्पाद काल आपण बघितलं आहे की त्यांनी काय सांगितलं की मला अनेक जन्म घ्यावे लागले। कशामुळे? तृष्णेमुळे, अविद्येमुळे। तृष्णेमुळे सर्व जंजाळ बनलेला जीवनाचा पूर्ण पहाड एक तयार झालेला आहे। बार बार जन्म घेत गेलो, मरत गेलो। तर आपण एक गाथा बघितली होती आणि ती गाथा कुठे आहे? प्रतीत्य समुत्पाद या सूत्रामध्ये आहे, शेवटची गाथा। आणि ते ज्ञान प्राप्ती झाल्याबरोबर प्रथम त्यांच्या मुखातून, भगवान बुद्धाच्या मुखातून प्रीतिवाक्य निघाले। त्याला काय म्हणतात? प्रीतिवाक्याला उदान। उदान म्हणजे प्रीतिवाक्य। प्रसन्न होऊन स्मित केलेल्या चेहऱ्याने जेव्हा वाक्य निघते आपल्या तोंडातून त्याला म्हणतात उदान। तर भगवान बुद्धाच्या मुखातून हे उदान प्रीतिवाक्य निघालेलं आहे। काय निघालेलं आहे? कोणतं वाक्य आहे? अनेक जाती संसारं संधा बिसं अनिबिसं गहकारकं गवे संतु दुःखा जाती पुनं पुनं गेहकारकं दिठ्ठोसी पुनगेहं न काहसी सब्बाते फासुका भग्गा गहकूटं विसंखितं। भगवान बुद्धाच्या या वाणीतून हे शब्द निघाले पहिल्यांदा प्रथम ज्ञानप्राप्ती झाल्यावर। काय त्याचा अर्थ आहे की आपण काल बघितला त्याचा अर्थ की कोणता अर्थ आहे? अनेक जन्मामध्ये या संसारामध्ये संधी ग्रहण करत होतो, संधावन करत होतो, म्हणजे बार बार जन्म घेत होतो, बार बार मरत होतो। काय म्हणते? अनेक जाती संसारं, संसारण करत होतो। जन्म घेणे मरणे, जन्म घेणे मरणे, संसारण करणे म्हणतात त्याला। बार बार जन्म घेऊन संसारण करणे, या जन्मामध्ये या संसारामध्ये संसारण करणे। संधा बिसंग, संधावन करणे, बार बार जन्म घेणे। संधा बिसंग अनिबिसंग गहकारकं गवे संतु दुःखा जाती पुनः पुनः, पुन्हा पुन्हा दुःखात पडत होतो, पुन्हा पुन्हा घर बनत होती आणि माझं घर बनून तयार होत होतं। गहकारकं दिठ्ठोसी, पण घर बनवणारा कोण आहे त्याला मी आता दिठ्ठोसी, मी काय केलेलं आहे? बघितलं आहे, पाहिले। गेहकारकं दिठ्ठोसी, मैंने तुझे देखा है, मी तुला बघितलेले आहे। कशाला?
घर बनवणारं कोण आहे त्याला बघितलेलं आहे. हे 3.5 हाताचं जे घर बनते कोण बनवते, बनवणारा या जगात कोण आहे असा, बार बार जन्म घेणे, बार बार शरीर बनणे, बार बार मरणे, कोण आहे असा, त्याचा शोध घेतला तेव्हा त्यांना ते सापडलं. हे 3.5 हाताचं घर बनवणारा सापडला. कोण आहे? गेहकारकं दिट्टोसी पुनगेहं न कासी. आता तुला मी बघितलं, आता दुबारा पुन्हा तू घर बनवू शकणार नाही का? गेहकारकं दिट्टोसी पुनगेहं न कासी. कारण सब बाते फासुका भग्गा. जेवढ्या गोष्टी लागत होत्या घर बनवायला तेवढ्या मी भग्न करून टाकल्या, नष्ट करून टाकल्या, जाळून त्याची खाक राख बनवून टाकली. सिमेंट लागते, विटा लागते, रेती लागते, गिट्टी लागते, लाकडं लागते, एवढ्याला मी जाळून भस्म केलेलं आहे. आता त्याची फक्त उरली काय? राख. या राखीपासून घर निर्माण होणार नाही. म्हणजे जेवढे संस्कार निर्माण होणारे होते, जन्म घ्यायला लावणारे, एवढे मी संस्कार खतम केलेले आहे. म्हणून म्हणतात विसंखारगतं चित्तं. काय केलेलं आहे मी? माझं चित्त संस्कार विरहित झालेलं आहे. माझ्या चित्तामध्ये एकही संस्कार मी किंवा माझा नावाचा शिल्लक राहिलेला नाही. जोपर्यंत माझ्यामध्ये मी आणि माझा होता, मुलगा माझा, घर माझं, दार माझं, शेती माझी, पती माझा, पत्नी माझा, धन माझं, जोपर्यंत मी आणि माझं होतं तोपर्यंत मी जन्म घेत गेलो, मरत गेलो, जन्म घेत गेलो, मरत गेलो, दुःख भोगत गेलो. पण आता, आणि हे कोण करत होती? अविद्या. हे तयार करत होतं बार बार जन्म घेण्याचे. तिला मी बघितलेलं आहे. म्हणून मी जे अविद्या आहे काय बनवत होती? घर बनवत होती. कशी? अविद्या पच्चया संखारा, संखारा पच्चया विज्ञान, विज्ञान पच्चया नामरूप, नामरूप पच्चया सलायतन, सलायतन पच्चया फस्स, फस्स पच्चया वेदना, वेदना पच्चया तृष्णा, तन्हा पच्चया उपादान. 5 उपादान: रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. उपादान पच्चया भव. या 5 प्रति आसक्ती होती. म्हणून बार बार मला भव मिळत होता, जन्म मिळत होता. भव येणे, बार बार गर्भात पडणे, संधी ग्रहण करणे, आणि बार बार भवपच्चया जाती. या भवामुळे माझा जन्म होत होता. बार बार गर्भात पडत गेलो. चाहे मग गर्भ कोणता होऊ शकते, जनावराचा, पशुपक्ष्याचा, अंड्याचा, कोणताही. बार बार त्या गर्भात पडत गेलो, बार बार जन्माला येत गेलो. तर ते मुळाशी काय होती? गर्भ बनवणारी अविद्या. हिला मी बघितलेला आहे, हिचा शोध लावलेला आहे, आणि हिला पूर्ण जळामुळासकट नष्ट केलेला आहे. अविद्या यत्वेव असेच विराग निरोधा. हिचा जो निरोध केलेला हिला मी नष्ट केलेला. कसं? वैराग्य वृत्तीनं नष्ट केलेला, आसक्त वृत्तीनं नाही. जो व्यक्ती संसारात राहीन, घर माझं, दार माझं, पती माझा, पत्नी माझं, धन माझं म्हणन, आणि मी मुक्तही होतो म्हणन, शक्य नाही. वैराग्य वृत्ती पाहिजे. कमसे कम भगवान बुद्धांनी महिन्यातले 4 वैराग्य वृत्ती निर्माण होते. नाही, आपण कोण्या हल्दीमध्ये हप्त्यातले 1 उपवासात पालन केलं तर वैराग्य वृत्ती आली, काम भोगाविषयी आली, वासनेविषयी वैराग्य वृत्ती आली, घरादाराबद्दल वैराग्य वृत्ती आली, आपल्या शरीराबद्दल वैराग्य वृत्ती आली. कमसे कम हप्त्यातून 1 तर जमा होते, महिन्यातून 4 तर होते. ते वैराग्य भावनेने मी जमा करत गेलो, तेव्हा कुठं माझ्याजवळ विराग उत्पन्न झाला, वैराग्य उत्पन्न झालं. आणि ते असेच विराग निरोधा. या निरोध केलेला आहे, हिला नष्ट केलेला आहे. वैराग्य वृत्तीने मी अविद्येचा नाश केलेला आहे. हे सारं अज्ञान आहे. घर माझं, दार माझा, पती माझा, पत्नी माझी, धन माझं, शेती माझी, हे सारं काय आहे? अज्ञान आहे. कारण त्याला माहीत आहे की माझं काहीच नाही आहे. आणि ते का माहीत नाही? सारं अज्ञान भरलेल्या ज्ञानाचा पता नाही, म्हणून त्याला पताच लागून नाही राहिला. हे बार बार मी जन्माला येतो, बार बार याच्या मागे धावत आहो. याच्या मुळाशी काय आहे? अंधार काय आहे? त्याला जाणच नाही. येते का विहारात जाणून घ्यायला? सारं जनावराचं जीवन पत्करलेलं आहे. खावो पिवो मौज करो. माणूस असून आपल्या मानसचा विकास सुद्धा करत नाही, ऐकायला येत नाही, ऐकून घेत नाही. त्याच्या कानावर कुठले शब्द जाणार? कानावर शब्द जात नाही, तर अविद्येची जाण होत नाही. अविद्येची जाण होत नाही, तो प्रतिकार करत नाही, आपल्या दुःखाला नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत नाही. म्हणून बार बार तो जनावर बनेल अनेक जन्मात. मानव जन्म आता मिळाला, पुढचा मिळणार गॅरंटी नाही. आता मिळू नाही. तो विहाराकडे लक्ष नाही, धर्माकडे लक्ष नाही, ऐकण्याकडे नाही,
सारा आपला संसार कामभोग, सारा भोग भोगाचा या वस्तूंचा, भौतिक वस्तूंचा, बस हेच धरलेलं आहे मानवानं. त्याच्यामुळे अनेक जन्मामध्ये संख्या जास्तीत जास्त सारी जनावराची, किड्या कीटकाची, पशुपक्ष्याची का कोण बनते? हाच मनुष्य बनते अनेक जन्मामध्ये. कारण जो जन्म मानवाचा मिळाला त्याचा जे कार्य करायला पाहिजे ते तर करत नाही. मानवाचे कार्य मानव जीवनी करावे, मरावे परी कीर्तिरूपे उरावे. कुठं कीर्तिरूपाने? बाबासाहेब म्हणतात, जो व्यक्ती इतिहास वाचू शकत नाही तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणून ह्या जनावरांसारखं जीवन जगणाऱ्या लोकांना कधीच वेळ भेटत नाही. माणसाचं जीवन जगण्यासाठी त्याच्यात वेळच नसते. म्हणून सारं जनावराचं जीवन जगते तर बुद्धीचा पता नाही. तर वैराग्यवृत्ती कुठून येणार आहे? सतसंगती सदा घडो, सुजान वाक्य कानी पडो. तर सज्जनाची संगती, सदाचारी लोकांच्या संगतीत येण्यासाठी वेळच कुठं आहे? सारा वेळ तर संसारासाठी आहे, बाहेरच्यासाठी आहे, बाहेरच्या कामासाठी, धर्माच्या कामासाठी वेळ नाही. तो संस्कार नष्टच कोण्या अर्थाने करणार? कसा करणार? वैराग्य वृत्ती कशी जागणार? वासनेचा त्यागच नाही करत तो, मोहाचा त्याग करत नाही, उपसत करत नाही, तर तो कसं म्हणता येईल त्याला काय हा संस्काराचा त्याग करेल, विज्ञानाचा त्याग करेल, नामरूपाचा त्याग करेल? कसं म्हणता येईल मुक्त होईल? शक्य नाही. एवढं दुर्लभ आहे. भगवान बुद्ध म्हणतात, दुर्लभ मनुष्य जयो. मनुष्याचा जन्म मिळणे दुर्लभ आहे. एवढी भयानक दुर्लभ गोष्ट आहे हे माणसाचा जन्म मिळणे. त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे किच्चम सद्धम्म श्रवणम. सद्धर्माचं श्रवण करणे वेळ देतात का? किती लोक आहे जे पुण्यवान आहे, ज्यांच्या मनात येते की मी पुण्यकर्म करत आहो, फालतू वेळ माझा जात नाही आहे, असेच लोक या मार्गावर आरूढ होतात. तर यांच्या जो बॅलेन्स राहते काहीतरी वैराग्य वृत्तीचं, तर कोणत्या ना कोणत्या जन्मात बुद्धाच्या संपर्कात येतात. कारण त्यांची वृत्ती आहे ना जाणून घेण्याची. आणि टाईम जो त्यांचा गेला आहे धर्माच्या ठिकाणावर, टाईम ते व्यर्थ नाही जात, पुण्यात गेला. पुण्य बॅलेन्स राहते. नाही या जन्मात मुक्त होणं काय हरकत आहे, पण थेंबे थेंबे तळे तर साचत आहे माझं, घरात भरत आहे, आज नाही उद्या होईल, पुण्य माझं वाढत राहील. पण तोच व्यक्ती धम्माचा धागा धरून त्याच मार्गाने जातो, कारण त्याने अनेक जन्मात तोच मार्ग पत्करलेला असतो, म्हणून त्याला या जन्मात तीच आवड असतो. आणि ज्यांनी अनेक जन्मामध्ये आपलं व्यर्थ जीवन घालवलेलं आहे त्याला तर विहाराची पायरी नाही ओलांडता येत. विहारात अंदरचं गर्भगोलामध्ये येणे तर दूरची गोष्ट आहे. तो भावचक्रामध्ये भवाच्या गर्भात पडतो, या मुक्तीच्या गर्भात नाही प्रवेश करू शकत तो. म्हणून त्याच्यात वेळच नसते. म्हणून तो वैराग्य वृत्ती त्याच्यात येणे कठीण आहे. म्हणून दुर्लभ मनुष्य भाव, पब्बजित भाव. माणसाच्या मनात प्रवजित होण्याचा भाव येणे दुर्लभ आहे. मनुष्याचं जीवन मिळणे दुर्लभ आहे. मनुष्याला सद्धर्म श्रवण करण्यासाठी वेळ मिळणे दुर्लभ, कठीण आहे. किच्चन सद्धम्म श्रवणं किच्चन बुद्धान उत्पादो. बुद्धाची उत्पत्ती होणे सुद्धा कठीण आहे. कारण आता तर आपण बुद्धाच्या शासनात तरी आहोत, कारण कल्प लागतात एक बुद्ध याला. तोपर्यंत एक सृष्टी नष्ट होऊन जेव्हा दुसरी सृष्टी निर्माण होते तेव्हा कल्प खतम होते. तोपर्यंत कुठे असू माहित नाही. मग हा जन्म मोठ्या मुश्किलने भेटला, तो कल करे सो आज, आज करे सो अभी. कारण कल किसने देखा कल आये ना आये. उद्याचा दिवस पाहिला का? भगवान बुद्ध म्हणतात, जेव्हा तुम्ही झोपताना तर असं झोपताना विचार करा, मैं सो राहू, सोते समय ऐसा विचार करो कि मैं मर रहा हूं. नींद क्या है? मृत्यू आहे, मृत्यू. त्या झोपेमध्ये आपल्याला माहीत राहते की साप चावला की विचू चावला का काय अटॅक आला का माहीत राहते. म्हणून भगवान बुद्धांनी झोपेला मरण समजा म्हणते. डोळा खुल्ला तर जिवंत आहो, डोळा नाही खुल्ला तर मरून पडून आहो, हे समजा. म्हणून या प्रकारे दुर्लभ जीवन मिळालेलं आहे, तरी बरेच लोकांजवळ पुण्य नाही आहे. धर्म ऐकण्याचं नाही आहे, त्या जाणून घेण्याचं नाही आहे, चित्ताला कुशल बनवण्याचं नाही आहे, वेळच नाही. जनावरासारखा तो कशातही वेळ देईल, परंतु माणसाचं जीवन जगासाठी त्याच्याजवळ वेळ नाही. कारण किच्चो मनुष्य पटिलाभ किच्चंग मच्चान जीवितांग.
कठीण काम आहे. माणसाच्या जीवनात मरण येणे सुद्धा कठीण आहे. सोपं आहे का? या मरत्या माणसाला माणसाचं जीवन जगणे कठीण आहे म्हणते. इच्ඡं मच्चान जीवितं. मरत्या माणसाला जीवन जगणे कठीण आहे. जगत तर सर्वच जण आहे, जगत नाही का? पण कोणतं जीवन जगत आहे? माणसाचं नाही. माणसाचा तो व्यक्ती जीवन जगतो जो सजग आहे. त्याला काय करावं लागते कोण्या वेळेस माहीत आहे. त्याला पुण्याकडे धाव घेतो, त्याला माहीत आहे माझं जीवन व्यर्थ आहे, माझे जीवन क्षणिक आहे, केव्हा संपेल सांगता येत नाही. म्हणून उद्याचा दिवस पाहतो की नाही माहीत नाही. आज माझं पुण्यकर्म राहील तर माझा उद्याचा दिवस दिसणार. माझं पुण्य मला रक्षण करेल, बचाव करेल, हे त्याला माहीत आहे. म्हणून तो बार बार पुण्य करायला येतो. ही संधी दुबारा येते का नाही वर्षभर माहीत नाही. तो जाणतो की उद्याचा दिवस माझ्या हातचा नाही आहे, आजचं पुण्यच माझं कल्याण मित्र आहे. मला उद्याचा जगण्याचा दिवस या पुण्य देईल. माझा माय नाही देत, भाऊ नाही देत, पत्नी नाही देत, पती नाही देत, कोणतं मुलं नाही देत. कारण इथे कोणी कोणाचं नाही. कारण पुत्रमत्ती धनंमत्ती ती बालो विहयती. पुत्र माझा नाही, धन माझं नाही. पुत्रमत्ती धनंमत्ती इति बालो विहयती. कोण म्हणतो असा? पुत्र माझा, धन माझं. मूर्ख व्यक्ती म्हणतो, मूर्ख. बालो म्हणजे मूर्ख. कोण म्हणत नाही असं पुत्र माझं, धन माझं. सारेच म्हणतात. कधीपर्यंत? जोपर्यंत तो चांगला आहे, लग्न व्हायचं आहे, खुशी आहे तोपर्यंत. लग्न झाल्यावर सून, कजाक सून येऊ द्या, झगडणारी कजाक. ज्या किती प्रकारच्या पत्नी आहे? 7 प्रकारच्या पत्नी आहेत. त्याच्यातून पहिल्या प्रकारची कोणती आहे? आर्या भार्या, कजाक भार्या. कजाक येऊ द्या आणि मग तुमचं पारावार नाही. चांगली होती बापा याच्या लग्नाच्याच पहिले, आता ते सून जगूही देत नाही, खाऊही देत नाही सुखानं. मग कजाक झगडालू येऊ द्या, रोजची झगडा करणारी, घासापोट घास घेताना झगडा करणारी. मग तुम्हाला माहीत पडते की अरे हे जीवन काय आहे. तेव्हा तुम्हाला असली जीवन काय आहे त्याचं नंतर माहीत पडते, सध्या काहीच नाही. तर या प्रकारे हे मग जीवन मिळणे कठीण आहे. म्हणून आपण आपलं या जगात काहीही नाही आहे. ज्याला आपलं म्हणतो तो सुद्धा परखा आहे. मुलाला आपलं म्हणतो लग्नाच्या पहिलेपर्यंत, लग्न झाल्यावर आपला आहे का? तो दुसऱ्याच्या ताब्यातला आहे. मुलगी लग्न होतपर्यंत आपली आहे आणि आपल्या घरी गेल्यावर दुसऱ्याच्या अंडरमध्ये गेली, आपलं नाही आहे. म्हणून पुत्रमत्ती धनंमत्ती इतोय इति बालो विहयती. पुत्र माझा, धर्म माझं असा मूर्ख व्यक्ती म्हणत म्हणत मारल्या जातो, माराच्या तावडीत मरून जातो. म्हणून बुद्ध म्हणतात आत्ताही अत्तनो नथी. आपणच आपले नाही. मैं मेरा नहीं तो अपना किसे कहूँ. और जो आंखों से ओझल हो जाए सपना किसे कहूँ. स्वप्न पूर्ण होतात ते स्वप्न नाही, पण जे डोळ्यापासून ओझल होतात, दूर जातात, त्याला आपण स्वप्न म्हणता येईल. स्वप्न तर पुरे होतात. मग आंखों से ओझल हो जाए उसे सपना किसे कहूँ, कैसे कहूँ. स्वप्न राहते प्रत्येकाचे काही ना काही, आणि पुरं करण्यासाठी धडपड. काय करा, क्या कर रहा है, काय करत आहे? स्वप्न पुरे करायचे आहे मला माझे. अच्छा, स्वप्न, आणि तो त्याचं ध्येय राहते, उद्दिष्ट राहते, तो पुरा करत जातो. पण जे स्वप्न पुरंच होत नाही त्याला स्वप्न मनाचं कसं? होऊच शकत नाही. म्हणून आत्ताही अत्तनो नथी. तुम्हीच तुमचे नाही. कुतो पुता कुतो धनं. कुठला पुत्र, कुठलं धन, कोणाचं आहे ना. धन सोबत नाही, ज्याच्यासाठी वटवट केलं ना, वेळच दिला नाही धर्मासाठी. धम्म ऐकण्यासाठी ज्यांनी वेळ दिला ना, वटवट करून धन कमवलेले, लाखो रुपये कमवले, करोडो रुपये कमवले, पण सोबत घेऊन गेला का? म्हणून त्यानं, वैज्ञानिकानं ते चित्र दाखवलं. कोणता आहे तो? अल्बर्ट आईन्स्टाईन. धन कमवलं आणि त्यानं भरपूर, इतकं धन कमवलं की भयानक. त्याच्यात त्यासारखं धन कोणी कमवलं नाही. पण बिमार झाला तेव्हा डॉक्टर लोकांनी म्हणलं की बच नाही सकता. त्यानं म्हणलं ये सारा धन फूक डालो लेकिन मुझे बचाओ.
ले लो, मोठ्यातले मोठे डॉक्टर आणून इलाज केला, पण साऱ्या डॉक्टरांनी हाथ वर केला, नहीं बचा सकते. अरे पूरा धन ले लो, अरे नहीं बचा सकते, पूरा धन भी दोगे तो नहीं बचा सकते. तेव्हा त्याच्या लक्षात आलं का हे धन एवढं मोठं जे कमवलं मी वटवट करून, सारं जीवन त्याच्या मागं धावलो, पुण्याच्या मागं नाही धावलो, आसक्त होऊन त्या धनाच्या मागं धावलो, ते धन सुद्धा माझा बचाव करत नाही. आणि हा अनुभव त्या एकट्या अल्बस्टाईनचा नाही आहे, हा अनुभव तुमचा पण कोरोनाच्या वेळेचा आहे. पडून होते ना बँकेत पैसे, हात सुद्धा लावत नव्हतो, आणाले जात नव्हतो, जायला म्हणाई तिथे हात लावायला म्हणाई, पैशाला हात लावला ते किडे किडे आहे म्हणे, झटकून टाक, झटकून नाही, हातही नको लावू, तुमचाच पैसा तुम्हाला हात लावायला जागा नाही. ही अवस्था त्या एका वैज्ञानिकानं सांगितली म्हणून नाही, तुम्ही अनुभवलेली आहे कोरोनाच्या वेळेस. म्हणून त्याने सांगितलं की आता उपाय नाही, आता लोक समजले पाहिजे, तर ही गोष्ट लोकांच्या कानावर गेली पाहिजे, शिकले पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, ठीक आहे आता मी तर वाचू शकत नाही, पण आता एक काम करा, घरच्या लोकांना सर्वांना सांगितलं की मी जेव्हा मरणार तेव्हा माझे हात बांधू नका, दोन्ही हात खुले ठेवा, आणि मला जेव्हा स्मशानापर्यंत न्याल, जेवढं मी कमवलं, हिरे माणिक मोती सोनं चांदी सर्व तेवढे त्या मशान घाटापर्यंत अंथरा रस्त्यावर, एवढं कमावलं त्यानं, मशान घाटापर्यंत पसरवा. लोकांना वाटलं पाहिजे की ज्या माणसानं जीवन घालवलं या धनासाठी, अरे हा खाली हातानं काम चालला, काही तर यानं उचलाले पाहिजे आता याच्यातलं. आणि एवढं मोठं धन याच्या मशान घाटापर्यंत पसरवलेलं आहे, पाहू बरं काय उचलते. तर लोकांना वाटलं पाहिजे काही तर उचलं हा याच्यातलं, ज्याच्यासाठी जीवनभर वटवट केलं. तर त्या लोकांना कळलं पाहिजे की याच्यातलं काय उचलते ते पाहू दे, आणि याचे हात खाली काऊन आहे मरताना. काही ते याच्या हातात असन तर दोन्ही हात खाली ठेव जा, बांधू नका, दिसलं पाहिजे लोकांना की यानं काय नेलं मरताना. त्याच्यापासून शिकता येते आपल्याला की अत्ताही अत्त नथी कुतो पुता कुतो धनंग मैं मेरा नहीं तो किसे अपना बोल. मी माझा नाही तर माझं शरीर माझं नाही तर माझा पुत्र आणि माझं धन कुठून होणार, हे सांगितलेलं आहे. म्हणून मोठ्या मुश्किलनं जीवन मिळालेलं आहे, त्याचा आपण सदुपयोग केलेला पाहिजे. पुण्यवान लोक, भगवान बुद्ध म्हणतात, बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की पुण्यवान लोकच या धर्मयज्ञाजवळ जातात. हे धर्मश्रवण करणे, पूजा करणे, पुण्य अर्जित करणे, हे कोण करतात, याला यज्ञ म्हटलेलं आहे. बिना याच्यामध्ये हत्या केल्याचा यज्ञ आहे. कोणत्याही प्राण्याचा बळी नाही, कोणत्याही याला इजा नाही, कोणाला दुःख नाही, असं हे निष्पाप जर कोणता यज्ञ असेल तर तो धर्मयज्ञ आहे. आणि या धर्मयज्ञाजवळ तेच लोक जातात जे पुण्यवान आहे. पापी व्यक्ती, अकुशल कर्म करणारा, ज्याच्याजवळ पुण्याचा साठा नाही आहे, तो व्यक्ती अशा धर्मयज्ञाजवळ जातच नाही, त्याला वेळच भेटत नाही, मारतो पकडूनच ठेवते, तिथं गेटच्या अंदर सुद्धा येऊ देत नाही, मार तिथं उभा राहते त्याच्या घराच्या दरवाजावर. पुढे चालला विहारात, नाही नाही हे काम बाकी आहे ना, हे कर, इथून नाही चौकात जा, मित्राला भेट, तिथे जा, चालला, इकडे नाही. म्हणून धर्मयज्ञ सांगितलं याला. धर्मयज्ञाजवळ फक्त पुण्यवान लोकच जातात, ज्यांचं पुराणं पुण्यकर्म आहे आणि पुन्हा तो नवीन पुण्यकर्म करून पुढच्या भविष्यामध्ये त्याला सुखद जीवन मिळावं म्हणून तो प्रयत्न करतो. तर त्याचा पहिलाही धागा तोच होता आणि आताही धागा तोच आहे. भविष्यकाळामध्ये फळ येणार तर कोणतं येणार, याच मार्गात येणार आहे. त्याचा धागा सुटणारच नाही मुक्तीपर्यंत, कारण त्याचे या जन्मातले, मानव जन्मातले पुण्यकर्म पुराण्या जन्मातले पुण्यकर्माला जन्म दिलेला आहे, त्याला धरलेला आहे, जोडलेला आहे. तेव्हा नवीन पुण्यकर्म त्याच्यासोबत आलेलं आहे. आता नवीन बीज लावत आहे, भविष्य काय त्याचा सुखात जाणार. यात्राच मे भविष्यती अन्वज्जताच फासु विहारो चाहती. भविष्य काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगता यावं, माझी जीवनयात्रा सुखपूर्वक चालावी म्हणून तो सर्व आताच करत आहे. म्हणून आपल्या बुद्धीचा योग्य वापर करत आहे, आपल्या वेळेचा सदुपयोग करत आहे, तो व्यर्थ नाही गमवत आहे. पण बाकीच्या ज्याच्याजवळ पुण्य नाही आहे तो तर या मार्गावर येणे कठीण आहे. ओढून आणा, खिचून आणा तरी थांबणार नाही, त्याला गमणार नाही.
थोड्या क्षणभरातच तो गायब होणार. म्हणून पुण्यवान लोक अशा धर्मयज्ञावर जातात. ज्याच्यात पुण्य नाही आहे तो धर्मयज्ञावर येत नाही. म्हणून आपण ते प्रतीत्य समुत्पाद पाहिलेलं आहे की बार बार जन्म कोण घेतो आणि कशामुळे घेतो? अविद्येमुळे. म्हणून वैराग्य वृत्तीमुळे अविद्येचा नाश करता आला पाहिजे. तर या प्रकारे आपण काल बघितलेलं आहे. त्यानंतर भगवान बुद्धांनी बोधी प्राप्त झाल्यानंतर त्या विहाराच्या आसपास किती दिवस घालवले? 49 दिवस घालवले. साथी 49 दिवस त्या सुजातानं दिलेल्या खिरेच्या बळावरच त्यांनी 49 दिवस घालवले. तर आपण ते मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं की 7 दिवस कुठे कुठे घालवले. पटमंग, बोधी, पल्लंकन. ही वंदना आहे. ती 7 जागेवरची आपण वंदना करतो त्याला सत्तनिमित्त म्हणतात. त्याचं काय नाव आहे? सत्तनिमित्त. 7 निमित्त ती पूजा, सत्तनिमित्त पूजा. 7 ठिकाणाची पूजा करत असतो आपण. पहिलं ठिकाण पठमंग, बोधी, पल्लंकन. जिथे पालथी मारून बसले होते ज्ञानासाठी ते बोधी वृक्षाखाली 7 दिवसपर्यंत पालथी मारून बसले, चिंतन करत की मी काय काय प्राप्त केलेलं आहे, कसं प्राप्त केलेलं आहे, किती जन्म लागले, हे इथपर्यंत यायला किती पारमिता पूर्ण करायला लागल्या, कोणता संकल्प कोण्या जन्मात केला, साराच्या सारं तिथे पठमंग, बोधी, पल्लंकन, बोधी वृक्षाखाली पहिला हप्ता. त्याच्यानंतर दुसरा द्वितीयांच्या अनिमित नावाच्या स्थळावर दुसरा हप्ता. तिसरा हप्ता तृतीयं चंकमनं सेठ्ठं. तिसऱ्या हप्त्यामध्ये 7 दिवसपर्यंत निस्ते चक्रमण करत राहिले. त्याच्यानंतर चतुर्थं रत्नाघरं. त्या चौथ्या हप्त्यामध्ये रत्नघर म्हणजे प्रतीत्य समुत्पाद, कार्य, कारण आणि भाव. हे जी मी जन्माला आलो याचं कारण काय आहे आणि कारण जर माझ्या जन्माचं मायबाप असेल, मायबापाच्या गर्भात पडण्याचं हेतू काय आहे, हेतूच काय होता गर्भात पडण्याचा माझा. त्यांनी शोध लावला तर सापडली अविद्या. अज्ञानामुळे बार बार जन्म घेण्याची माझी आसक्तीच हे मला कारणीभूत ठरलेली आहे जन्म घ्यायला लावणारी. तर या प्रकारे तो चिंतन करतो. चतुर्थं रत्नाघरं. रत्नघरामध्ये प्रतीत्य समुत्पादाचा उलगाडा पुरा. या बाजूनं वरच्या दिशेनं खालच्या दिशेनं 12 निर्वाणाकडे जातात कड्या आणि 12 पुन्हा बार बार जन्म घेण्याकडे दुःखाकडे जातात. तर 24 कड्याचा शोध लावला त्यांनी आणि उकल केली, खुला केला, कळीतून कडी काढून मोकळे झाले. तेव्हा सांगितलं की याच्यामुळे बार बार जन्म आहे अविद्येमुळे, आणि अविद्येचा नाश केला की आपोआप जन्माच्या कड्या तुटतच जातात आणि निर्वाण मुक्ती जास्त दूर नाही आहे. म्हणून चतुर्थं रत्नाघरं. रत्नघरात चौथा हप्ता. 5वा पंचमं अजपालंच. 5वा हप्ता अजपाल नावाच्या वृक्षाखाली, वडाच्या झाडाखाली, जिथं बकऱ्या पालन करणारा दुपारी 12 वाजता बसायचा, 1 वाजता उन्हाच्यामुळे त्याला म्हणतात अज पाल. अज म्हणजे बकरी, पाल म्हणजे शेळकी, पालन करणारा. त्या झाडाखाली 7 दिवस घालवले. अजपालंच. मुचलिंदेन छट्टमंग. 6वा हप्ता मुचलिंद नावाच्या झाडाखाली घालवला. मुचलिंद नावाचं काय होतं? झाड होतं. त्या झाडाखाली घालवला. तेव्हा बरसात खूप तुफान आला आणि त्या ठिकाणी खूप तुफान येऊन ढग आले, भयानक पाऊस येणार असं जेव्हा एका रिद्धिबल प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला वाटलं तर त्याने आपलं रूप रिद्धिबलाच्या बलाने सापाचं नागाचं केलं आणि भगवान बुद्धाला आश्रय दिला. आणि नंतर जेव्हा ढग गेल्यावर तो मोकळा होऊन पुन्हा माणूस बनून भगवान बुद्धाला वंदन केलं, तेव्हा भगवान बुद्धाने त्याची प्रशंसा केली. सत्पुरुष लोक ऐसा ही मदत करते है, ऐसा ही काम करते. म्हणजे तो होता कोण? सत्पुरुष. त्यानंतर 7वा हप्ता सत्तमं राजायतनं. राज आयतन नावाचं झाड होतं. राजायतन नावाचं एक वृक्ष होतं. त्या वृक्षाखाली 7 दिवस घालवले. 7 सप्ताह या प्रकारे घालवलेली आहे. मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं आहे. पुढे उद्याला बघूया की आता मधामध्ये
त्या हप्त्यामध्ये नंतर शेवट तपस्सू आणि भल्लिक कसे येतात आणि भोजन देण्यासाठी 2 रत्नाला शरण कसे जातात आणि भोजन दान करतात, तेव्हा बुद्धाजवळ पात्र नाही आहे आणि पात्राशिवाय बुद्ध कोणताच खात नाही. भोजन पात्र असेल तरच कोणाचं भोजन स्वीकारतो, अन्यथा स्वीकारत नाही. आता पात्र नाही आहे. तपस्वी आणि भल्लिक हे भोजनदान देणार आहे. पहिलं भोजन बुद्धत्व प्राप्तीच्या पूर्वी भेटलेलं सुजाताचं भोजन, बुद्धत्व प्राप्ती केली त्या भोजनावर 49 दिवस त्याचं मनन केलं आणि त्याच्यानंतर तपस्वी भल्लिक नावाचे 2 व्यापारी ब्रह्मदेशाचे इथून जात राहतात आसामकडे. आसामला लागून ब्रह्मदेशाची सीमा आहे, तिथून असंच जाता येते. पासपोर्ट पाहिजे फक्त, सहज, वेळ नाही लागत. ही बॉर्डर आहे ओलांडली का आतमध्ये. तर या प्रकारे ते ब्रह्मदेशाचे ते व्यापारी होते. इकडे व्यापार करण्यासाठी आले, बरेच वर्ष भारतात फिरले आणि नंतर ते जायला निघाले तिकडे. तर भगवान बुद्ध त्यांना दिसले. त्यानंतर दिसल्यानंतर त्यांनी दान देण्याची वृत्ती आली आणि ते दानाचं कार्य करायचं तर कसं, मग भगवान बुद्धांनी घ्यायचं कसं, तर पात्र नाही तर मग पात्राची व्यवस्था कशी झाली ते उद्याला पाहूया. आजच्या दिन एवढंच सांगून मी माझे उर्वरित शब्द इथे थांबवतो. सर्वांचे मंगल हो अशी मंगलाची कामना करतो. सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो. सभेतियो विवाज्यन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवं त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति विनाते समीज्यतो. सुखी हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. आज केलेले पुण्यकर्म कल्याण मित्र बनून तुमच्यासोबत राहा आणि दुःखातून मुक्तीकरिता मदत करो. जे काही पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म 4ही दिशेला असणारे देवतागण स्वीकार करो. या पुण्याच्या बलाने 4ही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. 4ही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो. 4ही दिशेतील देवता तुम्हा सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो. या पुण्याच्या बलाने 4ही दिशेतील देवतांना उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. या पुण्यातला आज जे आपण धम्मश्रवण करून बुद्धपूजा करून पुण्य अर्जित केलेलं आहे, हे पुण्यकर्म आपल्यावर अनुकंपा करणाऱ्या गुरुजनांना, आचार्यांना, उपाध्यायांना, मातापित्यांना, महान उपकार करणारे जन्मदाते मातापिता आहेत त्यांना पोहोचो आणि जे संकटकाळी मदतीला धावून येतात आपले नातेवाईक त्यांच्यापर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्या सर्वावरच्या आपत्त्या विपत्त्या दुःख भयरोग नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहतो. त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. त्यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा आपण आपल्या कुळातील जे मरण पावलेले लोक उपकार करते आहे, मातापिता आहे, आजी आहे, नातेवाईक आहे, ते मरण पावलेले आहे, त्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहे म्हणून त्यांच्या उपकाराची जाण ठेवून आपण त्यांच्या सुगतीची कामना केली पाहिजे की माझ्या पुण्यात ते भागीदार हो आणि सुगतीचा त्यांना जन्म लाभो. या प्रकारे सुगतीच्या जन्माची कामना करून आपण पुण्यानं मोदन करूया.